आहे बदलापूरला. बघा आता एक पिकअप पण येतोय तिकडून. मोठा ब्रिज आहे पण इथून अजून कच्चा रोड थोडा अजून कनेक्ट नाही झालेला. गेलेला आहे पनवेल फक्त 21 किलोमीटर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा परत एकदा आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपली व्हिडिओ येणार आहे यूट्यूबला. तर मित्रांनो, आपण आता आहे विरार अलिबाग कॉरिडॉर हायवे या रोडवर आता मी उभा आहे आणि मी आलो आहे आता मोरब्याला. मोरबे टू बदलापूर असा इथून एक रस्ता गेलेला आहे. विरारवरून सुरू होणारे रस्ता, मोरब्याचा एक इथं डोंगर आहे, तिथून टनल होणार आहे आणि टनलचं काम पूर्ण झालेलं आहे. इथून डायरेक्ट जाईल अलिबागला, पनवेल मार्गी आपला नेरे पनवेल आंबिवली इकडून जाईल असं डायरेक्ट अलिबागला. तर आता आपण तुम्हाला अपडेट दाखवणार आहोत या रस्त्याचं काम कितीपर्यंत झालेलं आहे आणि टनल कितीपर्यंत झालेलं आहे पूर्ण काम. तर असं सांगतात की एक टनल चालू झालेलं आहे, फक्त कच्चा रोड आहे जाण्यासाठी. देणार आहेत का कितीपर्यंत काम झालेलं आहे आणि कसं आता गाडी घेऊन जाऊ शकतात का तिथून. तर मित्रांनो, काम तर इथं झालेलं आहे पूर्ण. हा फक्त मोरब्यापर्यंत कच्चा रोड झालेला आहे, अजून काम कंप्लीट नाही झाला, थोडा काम बाकी आहे, बरंचसं असं काम बाकी आहे. आता पुढे गेल्यावर आहे टनल आणि बापरे रस्ता आहे. पण टनल जवळ जाऊ आणि तुम्हाला मी अपडेट दाखवतो रस्त्याचं काय आहे, काम कुठेपर्यंत आलेलं आहे. ब्रिज एक गाड्याचा माणसं जाण्यासाठी एक ब्रिज आहे. टू व्हीलर पण जाऊ शकतात त्या ब्रिजवर, बघू शकता तुम्ही. काम बऱ्यापैकी रोडचं झालेलं आहे, मोरबेपर्यंत काम झालेलं आहे. तर पुढे गेल्यावर अपडेट दिसेल आपल्याला काय आहे रोडचा. मित्रांनो, समोर दिसतो तो आहे आपला मलंगगड आणि हे पर्वतरांगा आहेत अशा. समोर एक तो डोंगर दिसतो ना, तिथून टनल पडलेलं आहे, टनल बनवलं आहे पलीकडे जायला. इथून टनलमधून डायरेक्ट 2 किलोमीटरचा टनल आहे, डायरेक्ट आपण पोहोचू शकतो बदलापूरला. आणि आमने म्हणून एक तिकडे गाव आहे, तिथून एंट्री होणार आहे या रोडमध्ये येण्याची, डायरेक्ट जाऊ शकतो अलिबागला. तर आता किती काम झालेलं आहे पूर्ण आपण जाऊया पुढे आणि बघू काय कसं काय आहे तो रस्ता. टू व्हीलर सध्या येतात, फोर व्हीलर पण जातात, रिक्षा पण जातात, पण बाईकवाले पण जातात. मित्रांनो, इथे एक ब्रिज आहे, मोठा ब्रिज आहे, पण इथून अजून कच्चा रोड थोडा अजून कनेक्ट नाही झालेला. तर खालून आपल्याला अशी गाडी टाकायची आहे. या ब्रिजच्या खालून असा रस्ता आहे आणि परत वरती चढायचे, तिथं काम चालू आहे थोडा. ब्रिजचं काम कंप्लीट झाल्यावर मग हा पण रस्ता कनेक्ट होईल. तर बघू शकता तुम्ही. आणि थोडाच 100 मीटरला लगेच टनल आहे. तर चला आपण या रोडने आता जाऊया खालती असं. तर मित्रांनो, पोहोचलेले आता टनल जवळ आणि डोंगराला बघा, पहिलाच आपल्याला दिसतोय टनल हा आहे. मला तर वाटतं टनलमधून निघल्यावर लगेच ऑफिस समोरच मध्ये ऑफिस आहे. तिकडचा एक रस्ता आहे, इकडचा एक रस्ता आहे आणि इथे डंपर वगैरे उभे आहेत. आपण टनलमध्ये एंट्री करणार आहेत. HS टनल. रोड एकदम असा कच्चा आहे, अजून रेडी नाही झाला पूर्ण. आता बघा थोडा, आता इथं आल्यावर लगेच थोडा चांगला रस्ता झालेला आहे. साधारण 2 किलोमीटरचा टनल आहे हा. लाईट्स वगैरे असे बघा, भरपूर असे हॉलोजन लावलेले आहेत. आतमध्ये टनलमध्ये पोहोचलोय आता, 50 मीटरला आतमध्ये. मित्रांनो, टनलमध्ये आल्यावर काय थंड वाटतं. मित्रांनो, आपण आता बदलापूरच्या दिशेने एंटर करत आहेत आणि बऱ्यापैकी इकडच्या टनलचं काम पूर्ण झालेलं आहे. आपण आधी लेफ्टच्या टनलमध्ये होतो, आता राईटच्या टनलमध्ये आलो आहे आणि इथे बघा टू व्हीलर रिक्षा चालू आहेत. आता आपण
बाहेर एक्झिट करू. टनलमधून एक्झिट होतोय. टनलमधून एक्झिट. बघा इथे एक ऑफिस आहे त्यांचं. टनलचं तर 100% काम कंप्लीट झालेलं आहे. रोडचं काम बाकी आहे. 100% काम टनलचं कंप्लीट झालेलं आहे. तर गाईज बदलापूरला पोहोचलोय. हा बघा एक्झिट, बदलापूर एक्झिट, बदलापूर सिटीमध्ये इंटर. बऱ्यापैकी काम म्हणजे 90% काम कंप्लीट झालेलं आहे. विरार टू पनवेल टनलचं पण काम कंप्लीट झालेलं आहे. फक्त पनवेलपर्यंत एक्झिट होऊ शकतो. नंतर पनवेल ते अलिबाग हा पुढचा टप्पा असेल कामाचा. तर तुम्ही बदलापूरमध्ये इंटर करून जर विरार बदलापूरला राहणारे असतील, बदलापूरमधून इंटर करून पनवेलला इथून अर्ध्या तासामध्ये पोचू शकता हायवेनी. आणि विरारवरून तर 1 तासामध्ये पोचू शकता. मित्रांनो 80 ते 90% काम कंप्लीट झालेलं आहे. फक्त टनलच्या पुढे काम थोडा बाकी आहे. अजून मला तर वाटतं एक 6 महिन्यामध्ये कंप्लीट होऊ शकतं पनवेलपर्यंत पोहोचण्यासाठी. पनवेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी 6 महिन्यानंतर काम कंप्लीट फायनली होऊ शकतो. तर आता आपण थोडा पुढं आलेलो. तर आता परत जाऊ टनलजवळ आणि टनलपर्यंत इकडचं कसं काम दोन्ही टनलपर्यंत तुम्हाला रस्ता दाखवू कसा झालेला आहे तो. तर चला जाऊया टर्न मारून परत. तर गाईज हा बॅरिकेड बघा इकडं सगळं लिहिलेलं आहे. पनवेल फक्त 21 किलोमीटर आहे, रायगड 150 किलोमीटर आणि मुंबई 64 किलोमीटर. हा जाण्याचा आहे मार्ग आणि हा येण्याचा आहे. तर गाईज आता आपण आहे बदलापूरच्या साईड, बदलापूरकडून पनवेलला जाणारा रस्ता. दोन्ही टनलचं काम झालेलं आहे. दोन्ही टनलमधून गाड्या येऊ जाऊ शकतात, पण एकदम असा कच्चा रोड आहे सध्या. तर गाईज हा बघा टनल, हा एक ऑफिस आहे आणि राईट साईडला एक टनल आहे. फायनली बऱ्यापैकी काम इकडचं झालेलं आहे टनलचा. दोन्ही टनल कच्चा रोड चालू आहे येण्या जाण्यासाठी. आता आम्ही राईट साईडच्या टनलमधून आलो, तर लेफ्ट साईडच्या टनलमधून पनवेलच्या दिशेने जाऊ. तर तुम्हाला पण पनवेलवरून बदलापूरला जायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. पण थोडा कच्चा रोड आहे. 2 व्हीलर येते, रिक्षा पण येते. आम्ही कार घेऊन आलो, कार पण आले ते बघा. आता एक त्यांची गाडी, अजून एक आता कार पण आलेली आहे. आता ती तुम्हाला जाताना दाखवतो. बदलापूरच्या दिशेने पनवेलच्या साईडला जाणारा रोड आता आम्ही एंटर केले. बघा इकडे मोठे मोठे जनरेटर ठेवलेले आहेत. त्याने ऑक्सिजनचे मला तर वाटतं टनलमध्ये ऑक्सिजन पुरवण्याचं काम. आता एक कार पण चाललेली आहे पुढे. आता तिकडून आम्ही पनवेलकडे निघाल्यावर तुम्हाला थोडा अपडेट देऊ तिकडचा. आणि हा काम अजून 6 महिन्यामध्ये कंप्लीट होऊ शकतो. तर गायज आता परत आलो, पोचलो पण पनवेलच्या दिशेने. हा जाण्याचा मार्ग आहे बदलापूरला. बघा आता एक पिकअप पण येतो आहे तिकडून. आणि टनलचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. इथे एक त्यांचं ऑफिस आहे. टनलमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर त्यावेळेस एक 7साठी हा ऑफिस असू शकतो. सरळ रस्ता जातो तिकडं पनवेलच्या दिशेने. आणि तिकडचा टनल आहे येण्याचा. गाडी आलेली आहे, गाडी चालली. आता आणखीन एक कार आले, पिकअपसुद्धा आले. तर बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे मित्रांनो. जर अजून काम कंप्लीट व्हायला 6 महिने लागतील पनवेलपर्यंत तुम्ही 6 महिन्यामध्ये कंप्लीट असं काम होऊ शकतो. आता एक कार जाणार आहे बघा टनलमध्ये.
तर मी तुम्हाला तिकडच्या बाजूने पण दाखवतो थोडा कसं काम झालेलं आहे. विमान मुंबई एअरपोर्टला जाणार. तर तुम्हाला पण बदलापूरला जायचे असेल तर या. काम कंप्लीट झालेलं कच्चा रोड आहे, पण बाईकने पण जाऊ शकता, कारने पण जाऊ शकता. फक्त मोठ्या डंपर बस वगैरे नाही जाणार, पण फोर व्हीलर पण जातात, पिकअप पण जातात. कंटेनर पण जात असते. इथे एक कंटेनर आहे, पण ती कुठल्या दिशेने आली ते माहिती नाही. हा बघा, हा येण्याचा मार्ग. येण्याच्या मार्गामध्ये आता इथून 50 मीटरला काम चालू आहे, म्हणून आम्ही एमर्जन्सी रोडमधून राईट साईडला गेलो आणि तिकडून आलो परत. तर हा प्रयत्न होता मित्रांनो तुम्हाला रोडचं काम दाखवण्याचा. पनवेल टू बदलापूर हा रोड आहे, विरार अलिबाग कॉरिडॉर रोड. तर हा अजून मला तर वाटतं 1 वर्ष लागू शकतं, पण 6 महिन्यामध्ये पनवेलपर्यंत रोड चालू होऊ शकतो. टनलचं काम पूर्ण झालेलं आहे, 100% टनलचं काम झालेलं आहे. तर थोडाफार काम इकडे बाकी आहे. तिकडचं तर बदलापूर साईडला पूर्ण कामच झालेलं आहे, 10% काम बाकी आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आत्ताची व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि असंच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.